हे बघा इथे वाम बघताय, वाम मासा आता इथे भाव करतात चिंबोऱ्यांना. तर हे बघा इथे बोईट माशांचा लिलाव चाललेला आहे. तर हे बघा फायनली मटन पण झालेलं आहे. नमस्कार मित्रांनो, मी अश्विन गरत तुमचं सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मित्रांनो, आत्ता जस्ट मार्केटमधनं आलो आहे आणि इंट्रोला सुरुवात करतो आहे, कारण पाऊस बरं होता बाहेर म्हणून सकाळी काही इंट्रो करता नाही आला. आणि आता स्नेहाला तुम्ही बघताय, स्नेहा डोसा म्हणजे नाश्ता रेडी करते. कारण सर्वात आधी आपण ऑर्डर करायच्या अगोदर आपला थोडासा पोटात काय असेल तर एनर्जी पण असते आणि थोडं बरं वाटते. तर सर्वात आधी मी चहा केलेला आहे, यांच्यासाठी मुसली रेडी केलेला आपण आणि आता हे खाऊ, मग आपण ऑर्डर स्टार्ट करू. खूप दिवसानंतर म्हणजे कमीत कमी 1.5 महिने झाले, मला वाटतं 1.5-2 महिने होत आले आम्ही ऑर्डर घेतली नाही, कारण फ्रोझन मासली मिळत होती म्हणून. पण खूप लोकांना असं वाटलं की आपण ऑर्डरच बंद केलेत का, पण असं काही नाहीये, आम्ही ऑर्डर बंद नाही करू शकत, कारण याच्यावरतीच आपला सर्व आहे आता. आणि जसं तुम्हाला आम्ही लास्ट वाली व्हिडिओ मध्ये सांगितलं होतं का आता श्रावण महिन्यात स्टार्ट होणार आहे, तर आम्ही ऑर्डर बंद करणार आहोत. पण एका ताईने आम्हाला कमेंट केली होती, तर ते खरंच कमेंट केली ताईने की तुम्ही बंद करू नका. म्हणजे कसं आता युट्यूब असं झालंय की आपणच नाही तर आपले मागून आलेले खूप सारे युट्यूबर पुढे जातात. मग ताईचं म्हणणं असं आहे की तुम्ही बंद नका करू, कारण खूप कॉम्पिटिशन आहे सध्याच्या लाईफ मध्ये, तर तुम्ही चालूच ठेवा. आणि त्या गोष्टीवरती आम्ही विचार सुद्धा केला. नंतर आम्ही असा विचार केला म्हणजे आपल्याला चालू ठेवायचं आहे की नाही, मग त्याचे बॅकग्राऊंड म्हणजे मागल्या आम्ही म्हणजे ज्या ऑर्डर पूर्ण केल्या ना त्याच्यावरती विचार केला, तर आम्हाला समजलं का आपलं घर खरं तर बोलायचं ना तर या ऑर्डरवरतीच चालतं, ऑर्डर आणि मसाल्यांवर, पूर्णपणे ऑर्डर आणि मसालेवरती डिपेंड आहे. आणि जर आपण बंद केला तर आपण कसं काय करणार, पुढे खूप सारे स्वप्न बघितले ते कसं काय पूर्ण करणार. तर आम्ही विचार केला उपास तर आम्ही पाळणार 1-1 महिन्याच्या 2 जण, म्हणजे आमच्या दोघांचे पूर्णपणे उपास असणार. फक्त आम्ही ऑर्डर येईल ते आम्ही घेणार आणि कंप्लीट करून देणार बस. आणि आजपासून आपण स्नेहाज होमली फूड स्टार्ट करणार आहोत. तर ज्याला कोणालाही स्नेहाच्या हातचं जेवण ऑर्डर करायचं असतील तर हा आमचा स्क्रीनवरती कॉन्टॅक्ट नंबर आहे, तुम्ही डायरेक्टली आम्हाला फोन करून सुद्धा ऑर्डर देऊ शकता, व्हॉट्सअप थ्रूनी सुद्धा आम्हाला ऑर्डर देऊ शकता. आणि खरंच आम्ही बंद ठेवलं त्यापासून एवढे आपले युट्यूब फॅमिलीचे कॉल्स येतात, मेसेज येतात ऑर्डरसाठी, तर आम्ही खरंच खूप म्हणजे स्वतःला हे समजतो की घरात बसून सुद्धा आम्हाला कॉल मेसेज येतात जेवण ऑर्डरसाठी. कारण बघा खूप सारं आता काही ना काही होते, पावसाळ्यात खूप लोकांचा बंद पडतोय, पण आपल्याला स्वतःहून कॉल करून ऑर्डर देतात, तर खरंच आपल्यासाठी खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी आहे आणि आपण याचा फायदा घेतलाच पाहिजे. तर चला मित्रांनो, कंटिन्यू राहा. आता हा तुम्ही व्हिडिओ स्टार्ट पासून ते एंड पर्यंत बघा, तर कंटिन्यू राहा. तर हा बघा, हा दादा आहे. नमस्कार दादा. मसाला घेण्यासाठी आलाय दादा. अर्धा किलो सांगितलेलं ना, आणि कुठनं आलाय? कोपरचंच आहे का? अच्छा, तर दादानी मसाला घेतलेला आहे अर्धा किलो. सकाळी पण वाटतं फोन केला होता ना, तर आम्ही बिझी होतो म्हणून फोन नाही उचलला. आणि जेव्हा तुमच्या रेसिपीमध्ये ट्राय करणार तेव्हा नक्की सांगा कसं आहे. तर चला, थँक्यू. तर आता आपण पनवेल फिश मार्केटमध्ये आलो, तर चला आता जाऊया, चिंबोऱ्या घेण्यासाठी आलोत. हे करपाली कशी आहे? 700 रुपयाला करपल. करपल बघा, जिवंत करपल आहे, टायगर प्रॉन्स बोलतात त्याला. 200 रुपये वाटा. हे बघा इथे वाम बघताय, वाम मासा. ताई कशा किलो देता वाम? ताई वाम कसं किलो देत आहे? 500 रुपये किलो वाम, पिवली वाम. आणि हलवा कसा देता? हलवा पण 500 रुपये किलो. 1 किलो मध्ये किती बसतील तरी पण? 5 पीस बसतील. 5 पीस बसतील 1 किलो मध्ये. अरे बघा, हे फंटूस मासे बघताय तुम्ही, 500 रुपयाला वाटा. मस्त पैकी वाटा लावलाय बघा. तर हे बघा, चिंबोऱ्या इथे डिवाइड करतात. भाव पण चाललाय इथे चिंबोऱ्यांचा. बघा इथे काका आहेत, काकांजवळ कोलंबी आहे. कशी देता कोलंबी? 1600 रुपये. हा जो टब बघताय ना तुम्ही, 1600 रुपयाला एक. 5 किलोचा माल आहे. हे बघा, 1600 रुपयाला एक. तर हे बघा इथे बोईट आहेत. बोईटांचा वाटा कसा आहे ताई? 500चा आहे, 400 रुपयाला देणार. हे बघा, आपल्याला ओळखतात, आपले व्हिडिओज बघतात. काय आणलाव का नाही आज? हलवा कसं देता? 700ला जोडी.
वडे चालू झाले की नाही? वडे चालू झाले की नाही? नाही मग ही फ्रोझन वाली आहे का मासली? फ्रोझन वाली बघा, एकदम खऱ्या खऱ्या सांगतात त्या. बघा शिंगाले बघा, शिंगारे बघ मस्त एकदम फ्रेश शिंगाले आणि बोयटा इथे तर मलेट फिश बोलतात. कसे देतात हे? 2000 रुपये पाटी. तर हे बघा ही शिंगाल्यांची पाटी बघताय ना, 2000 रुपयाला. तर हे बघा इथे बोईट माशांचा लिलाव चाललेला आहे. तर मित्रांनो आता मी घरी आलोय आणि आता स्नेहा नाश्ता रेडी करते. तर मी मुसली खाणार आहे ना दुधामध्ये, आणि स्नेहा चाय बनवते स्नेहासाठी आणि डोसा करणार ना त्याच्यासोबत. आणि बघा मार्केटमध्ये गेलो होतो तर मार्केटमध्ये फक्त चिंबोरी भेटली आपल्याला. तशी मासली होती पण पापलेट विपलेट अजूनपर्यंत हेच भेटते आपला काय फ्रोझन. चिंबोरीची साईज बघा कसली भारी आहे. आज 1 नंबर चिंबोरी भेटली. तर ही ऑर्डर ना आपल्याला पनवेलची आहे. पनवेलच्या ऑर्डरमध्ये बघा काय काय आहे. 1 प्लेट क्रॅब मसाला सांगितलेला आहे, थोडी ग्रेव्ही पण सांगितली याच्यामध्ये, आणि 1 किलो मटन. याच्यामध्ये नल्ली सांगितलेली आहे तर 5 नल्ल्या पण ॲड केलेल्या आहेत त्याच्यामध्ये. आणि इथे तुम्ही बघताय चिकन पकोडा सुद्धा सांगितलंय ना. हो. पण सर्वात अगोदर आपल्याला आपल्या बिल्डिंग मधली ऑर्डर कंप्लीट करायची आहे ना. सर्वात आधी आपण त्यांना त्याही पण 1 प्लेट सांगितलेलं आहे ना ताईने, मटन सांगितलेलं आहे. आणि इथे आता तुम्ही स्नेहाला बघताय प्लेन डोसा रेडी करता येईल. बघा आता स्नेहा पहिली ऑर्डर कंप्लीट करते आणि पहिली ऑर्डर आमच्या बिल्डिंग मधलीच आहे. तर ताईने ऑर्डर केलेले ताई म्हणजे दीदी आहे. 10वी मध्ये आपले व्हिडिओ खूप आधीपासून बघते. आपण जेव्हापासून बिल्डिंग मध्ये आलोय ना तेव्हापासून मसाला पण घेतला तिने आपल्याला. तर मटन सांगितलं आणि 2 भाकरी सांगितलेले आहेत ना. तर हे बघा फायनली आता मटन पण झालेलं आहे. झाकण टाईट लागलंय. हे बघा सुंदर असं मटन झालेलं आहे. शिजलंय ना. तर चला आता मस्तपैकी डब्यामध्ये पॅक करूया आणि ताईला देऊन देऊया. आणि आता क्रॅब साफ करतोय चिंबोऱ्या. अरे बापरे भरलेली बघा कसली आहे चिंबोरी ना. हे बघा ताईने काय सांगितलं माहिती, शेल हे काढायचे आहेत, म्हणजे कवटे आहेत ना त्या काढायच्या आहेत. हे बघा किती भरलेली आहे पूर्ण. हे बघा अशा अंड्याने भरलेली चिंबोरी मिळेल. तर हे बघा मस्तपैकी चिंबोऱ्या साफ करून घेतलेल्या आहेत. हे बघा अंडे कशी साईडला काढून ठेवलेले आहेत आणि सर्व कवट्या काढलेल्या आहेत. सर्वात पहिले मटण बनवणार आहे, पण त्याच अगोदर स्नेहाना चिकन पकोडा बनवायचा आहे आपल्याला. चिकन पकोड्याची पण ताईने ऑर्डर केले. तर याला मस्तपैकी आपण मॅरिनेट करूया. तर सर्वात पहिली ऑर्डर आपण आपल्याच बिल्डिंग मधली होती, आम्ही जिथे राहतो त्यांची ऑर्डर दिलेली आहे. तर हे बघा स्नेहा इथे आता चिकन मॅरिनेशन करायसाठी ठेवते, चिकन पकोडा बनवण्यासाठी. आणि हे बघा इथे तेल पण संपलंय आज आमचा. तर आता या बरणीमधून काढतोय आणि तुम्हाला का दाखवतोय, कारण तुम्हाला पण सुद्धा समजलं पाहिजे आम्ही हा एकदम साधा नाही, जे आम्ही खातो तेच तुम्हाला तेल वापरतो याच्यामध्ये रेसिपीमध्ये. म्हणजे जसं आम्ही खातो ना तसंच तुम्हाला मिळतोय आपल्या इथून. आता स्नेहाने इथे मटण बनवायला घेतलेलं आहे. तर हे बघा आता इथे मटण पण बनवणार आणि दुसऱ्या याच्यावरती स्नेहा चिंबोरी मसाला बनवणार आहे. बरोबर आहेत ना पीस. नल्ली विल्ली सांगितलेली ताईने मस्त. पूर्ण 1 किलो आहे. आणि हे बघा फायनली क्रॅब मसाला झालेला आहे. आता तुम्हाला हा म्हणजे रस्सा दिसते, पण नंतर तुम्ही मस्तपैकी घट्ट होणार ना. ताईने थोडस ग्रेव्ही सांगितलेली, थोडीशी ग्रेव्ही. थोडंसं नॉर्मली थंड झाल्यावरती तो अजून थिक होतंय. आपण नंतर मग ना थंड झालं की कोथिंबीर टाकूया. किती छान असा कलर सुद्धा आलाय ना. मस्त.
आणि आता मटनला किती टाइम लागेल? कमीत कमी 10 मिनिटं लागते. कमीत कमी 10 मिनिटं. आता स्नेहाला भरपूर प्रेशर आलंय स्नेहावरती, कारण सानूला रेडी पण करायची आहे स्कूलमध्ये जाण्यासाठी, तिची आंघोळ पण करायची आहे. तर मी पण तिला आता काहीतरी हेल्प करतो, बघू काय करतात. स्नेहा आता चिला बनवण्याची प्रोसेस मध्ये आहे. आणि खूप हेल्दी असते चिलाची रेसिपी. चिला हेल्दी असते का? याच्यात बेसन पीठ आहे, रवा टाकलाय, मी दही टाकलाय. एवढे चांगलं म्हणजे प्रोटीन रिच आहे खूप. मी माहिती ना 2-2, 3-3 खाते. नाही नाही, खूप टेस्टी पण असते आणि हेल्दी पण खूप जास्त आहे. आता याच्यात मी व्हेजिटेबल्स पण ऍड करणार आहे, कारण बघा आपले लहान मुलं कसं गाजर वगैरे पटकन खात नाही, तर मी काय करते असंच मग ते टाकून देते, मग बरोबर खाते. तर बघा याच्यात मी बीट घेतलाय, गाजर घेतली, शिमला मिरची आणि टोमॅटो. बघा किती व्हेजिटेबल्स गेले याच्यामध्ये. कांदा पण टाकते, पण आता सानूला टाइम होतोय. तर हे बघा फायनली मटन पण झालेलं आहे, एक नंबर ना. हो मस्तच. आणि इथे तुम्ही बघताय चिंबोऱ्यांचा कालवण. तर आता काय घेणार? तुम्ही आता सानूला सोडून या, तो पण मी चिकन पकोडा करायचा. सानू पण रेडी आहे बघा. सानू जायचं का? जायचं ना. ओके. बापरे पाऊस बघा किती, थांबाचं नावच नाही घेत, एवढा पाऊस पडते. तुला सुट्टी पाहिजे होती नाही? आता चल स्कूलला जाऊया. सुट्टी असती तर मेसेज आला असता. तिकडे गेल्यावरती नाही, हाफ डे असेल. चल तुझा असं कटलायचं नाही चालू. रिक्षा जय श्री महाकाल. हे बघा स्कूल मधनं येता येता स्नेहाने इथे चिकन पकोडा पण रेडी केलेला आहे. 2 साईडला बनवलंस का? टाइम होईल म्हणून मी पटापट दोन्ही साईडची स्टार्ट केली. अच्छा अच्छा. तर हे बघा चिकन पकोडा पण रेडी झालेला आहे. तर मित्रांनो आता आपली पनवेलची ऑर्डर कंप्लीट झालेली आहे ना स्नेहा? झाली. चला आता मस्त घेऊन जायचंय. चला आता मस्तपैकी पॅकिंग करूया ऑर्डर आणि जाऊया डायरेक्टली घेऊन पनवेलला. मटन करी मध्ये ना तुम्हाला थोडीशी ग्रेव्ही कमी दिसत असेल, कारण ताईने थोडा थिक सांगितलेला. जसं आपण खातो तसं सांगितलंय, तर आपण असंच खातोय. हा बरोबर. ताईने सांगितलं जसं तुम्ही खाता तसंच बनवून द्या. बघा जसं आता क्रॅब मसाला थोडासा जास्त सांगितलेला, तर एक एक्स्ट्रा निघलाय डब्बा, तर आपण ते पण पॅक करून देतोय. रस्सा थोडासा जास्त सांगितलेला. ताईने सांगितलं थोडं जास्त ग्रेव्ही. जर सुक्का सांगितलं असतं तर मग एकच टिफिन मध्ये आला असतं बॉक्स. तर मित्रांनो फायनली ऑर्डर कंप्लीट झालेली आहे. तर चला आता मस्तपैकी पनवेलला जाऊया आणि ताईंना डिलिव्हर करूया ऑर्डर. तर फायनली आत्ताशी आपण हिरांजनी सिटी मध्ये पोहोचलो. 1 तास लागला मला इथे यायला. जाम पाऊस पडत होता ना, त्याच्यामध्ये ट्रॅफिक पण भेटली. तर फायनली आता आपण घरी आलो. हे घेच नाही सानूसाठी झाडू मारत होती. ऑर्डर दिलीस का ती? हा दिली. सर्व भांडी बिंडी सगळं क्लीन पण झालं. वाव मला खूप आवडतं सीताफळ. मी किती दिवस बघते तर मिळतच नाही ना. हा आणि फणस पण बघत होतीस ना, तर ताई बघ हे दिलं सर्व. आणि मित्रांनो आता जेवायला बसतोय. या सर्वांनी जेवायला अंडा कढी, भाकरी आणि भात. फुगवशील का काय आज मला जेवण जेवण? बघा सानू पण आली. आले आल्या बघा ताईने दिलेला मिल्क शेक घेते. अरे वा. तर ट्युशन मधनं आत्ताच जस्ट आली. घे तुला कोणताही जो पाहिजे असेल तो घे. चॉकलेट वाला चॉकलेट वाला घे. चॉकलेट. अच्छा. आणि सानू ट्युशनला गेली होती ना, तर मी थोडासा आराम पण केला ना आज. कारण तुम्ही आज लवकर उठले खूप दिवसानंतर. हा तर थोडी झोप आली होती, तर झोप काढली. आणि आता 8:30 वाजलेले आहेत. तर कसं असतं माहितीये का, जेव्हा आपण कुठलाही काहीतरी असं जेवता वेळी दाखवलं आणि त्याची रेसिपी नाही दाखवली का, खूप जण आपली युट्यूब फॅमिली आहे का आपल्याला कमेंट करतात का दादा याची रेसिपी दाखवा. तर आम्ही काही विचार केला आता संध्याकाळी पण अंडा कढी बनवूया, कारण त्याच टॉपिक वरती मग नंतर कमेंट येतील का अंडा कढी दाखवा.
हो बरोबर. तर आज आपण एकदम सिंपल वे मध्ये कसं अंडा करी पटकन बनवू शकतो तसं दाखवते. फक्त बॉईल करायचे आपल्याला पहिले, पटकन आपण बॉईल करून घेऊया नाही तर टाइम होईल. बरोबर. कारण आज आपण लेट पण जेवलो ना संध्याकाळी. तर चला कंटिन्यू आता करूया आपण रेसिपीला सुरुवात. आजचा आपला ऑर्डरचा पहिला दिवस होता ना स्नेहा. हो छान वाटला खूप दिवसातून ना. संध्याकाळची चिकनची ऑर्डर होती ती झाली ना कम्प्लीट? दिली ना? झाली दिली. चिकनची पण ऑर्डर होती आणि आता स्नेहा इथे अंडी बॉईल करण्यासाठी ठेवते. बघा इथे ना आम्ही आता हे डबे कसे भरपूर होतात ना, तर इथे काहीतरी ऑनलाईन ऑर्डर करतो ना. करतोय का एक मी कधीपासून मला वाटतं कमी 15-20 दिवस झाले ते आलंच नाही. तो कॅन्सल पण झालाय. आता दुसरे वेबसाईट वरून आपण एक काम कर मग इथून पण असं इथे पण इथपर्यंत बघ असं, कारण इथं कसं गॅस इथे गरम होईल. तर इथे एक करू आणि इथे तिथे पण असं हे झालंय म्हणजे असं गरम मुळे बघा दिसतंय डब्बा. बरोबर. तर आपण इथे कुठेतरी हेट होते ना भरपूर. असं मोठा ना असं काय आम्ही ऑर्डर करू शकतो आम्हाला नक्की कमेंट करून सांगा ना. आणि वेबसाईट पण सांगा जर तुम्ही कुठून ऑर्डर. एक ताईंनी मला सांगितलेला मी ऑर्डर तिथूनच केलेला पण ते काय आलं नाही माझेपर्यंत. तर आपण आता दुसरा कुठला तरी ऍप बघूया. बघा इथे आता अंडी बॉईल होईपर्यंत स्नेहा इथे पेस्ट बनवून घेते. हो तर सर्वात आधी इथे तुम्ही बघू शकता 8 ते 9 मी लसणाचे पाकल्या घेतल्या, आला घेतले, मस्त वॉश करून घेतलाय चांगला आणि 2 हिरव्या मिरच्या घेते मी बिना म्हणजे कमी तिखटवाल्या. हो मीडियम तिखट आहेत. मीडियम तिखट. जर तुम्हाला जास्त तिखट पाहिजे असेल तर तुम्ही वाढवू पण शकते मिरची याच्यामध्ये, नाहीतर जास्त तिखटवाली पण घेऊ शकते. भूक लागली. हे बघा लिचीला भूक लागली. तिला बरोबर आपण काय करतो तेव्हा बरोबर भूक लागते ना. 2 टाइम तर तिला द्यायलाच लागतो फॉर्म्युला. हो पहिला 10 ml पियाची, आता 5 ml पिते. आस्ते आस्ते कमी अजून पाहिजे घे. गरम झाल्यावरती बघा स्नेहाने अंडे सोडलेले आहेत. अल्टी पलटी फ्राय करायचे आहेत ना. गोल्डन करायचे. गोल्डन कलर करायचा अंड्यांचा. अंडी फ्राय करून झाल्यावरती मस्तपैकी स्नेहाने मस्तपैकी तेजपत्ता टाकलेला आहे, मग त्यानंतर जिरा टाकलेला आहे. तेल पण काढलं आपण कारण भरपूर ऑइल येतं फ्राय करताना बघा कमी केलं. मग त्यानंतर पेस्ट टाकलेली आहे. मग त्यानंतर कांदा टाकलेला आहे. मग त्यानंतर टोमॅटो टाकलेला आहे. चवीनुसार मीठ, हळद, त्यानंतर स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला. किती चम्मच? 1.5 चम्मच. 1.5 चम्मच टाकलेला आहे आणि मस्तपैकी मसाल्याने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजेच शिजवून घ्यायचं आहे 3 ते 4 मिनिटं. ते बघा मसाले शिजल्यावरती स्नेहाने अंडे टाकलेले आहेत आता. आणि मस्तपैकी अंड्यानं आता मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. त्यानंतर 1 ग्लास या रेसिपीमध्ये पाणी टाकलेलं आहे स्नेहाने. एकदम साधी आणि सिंपल खूप टेस्टी रेसिपी आहे, नक्की ट्राय करा ही मित्रांनो. स्नेहा झाकण देते आणि हा झाकण ना आपल्याला 5 ते 6 मिनिटं ठेवायचं आहे. तर हे बघा फायनली अंडा करी झालेलं आहे. बघा किती अप्रतिम कलर सुद्धा आलेला आहे. मग त्यानंतर स्नेहाने कोथिंबीर टाकलेली आहे. तर मित्रांनो फायनली रेसिपी झालेली आहे आणि हा आज दुपारी आपण ऑर्डर घेऊन गेलो होतो अश्विनी ताईंची पनवेलमध्ये हिरानंदिनी सिटीमध्ये. तर ताईंचा फीडबॅक सुद्धा आलेला आहे. तर ताईंचा बघा रिव्ह्यू असा आलाय. थँक्यू स्नेहा अँड अश्विन फॉर द डिलिशियस यम्मी फूड. वी ऑल एन्जॉयड इट. एव्हरीथिंग मटन क्रॅब्स and fried chicken was awesome. Your hard work and dedication will surely be paid off. Wish your business flourish, leap and bounce. May all your dreams be fulfilled. Stay blessed. Love and blessing to Sanu. Thank you so much ताई. थँक्यू सो मच ताई. आज कसं माहितीये आत्ताची म्हणजे आजची ऑर्डर आहेत ना आपण हे 1.5 महिन्यानंतर आपण स्टार्ट केलेलं आहे आणि सर्वात पहिले अश्विनी ताईने आपल्याकडनं ऑर्डर केलेलं आहे आणि ताईनं जेवण आवडलं सुद्धा, फीडबॅक सुद्धा दिलाय. आणि मित्रांनो तुम्हाला सुद्धा स्नेहा ओमली फूड मधल्या डिश काही तुम्हाला ऑर्डर करायच्या असतील तर स्क्रीनवरती हा आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे, हा व्हॉट्सअप नंबर आहे. तुम्ही डायरेक्टली आम्हाला फोन करून सुद्धा ऑर्डर देऊ शकताय. व्हॉट्सअप थ्रूनी सुद्धा आमच्याशी
कॉन्टॅक्ट करू शकता. करू तर शकता. तुम्ही जवळपास असाल तर नक्कीच ऑर्डर करा, कारण तुम्हाला गरम गरम खायला मिळेल. बरोबर ना? उलव्यामध्ये असेल तर आणखीन मस्त. आणि मित्रांनो, आज जी तुम्हाला अंडा कढीची रेसिपी दाखवली ती नक्की एकदा ट्राय करा. खूपच छान झाले. आता आम्ही मस्तपैकी जेवणार. आणि मी तुम्हाला हे रेसिपी दाखवते ना, ते सानूचे एकदम फेवरेट असतात. अंडा करी म्हणजे सर्वात सानूला आवडणारी डिश आहे आणि एकदम सिंपल असते आणि एकदम टेस्टी. तर नक्की अशा प्रकारे जसं मी दाखवली नक्की एकदा ट्राय करून बघा. तर चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच. आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आमचा आवडला असेल तर या व्हिडिओला करा लाईक, चॅनलवरती नवीन असणार तर चॅनलला करा सबस्क्राईब. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.